पाटील, काल फडणवीस असं म्हणाले की सरसकट गुन्हे मागे घेणं शक्य नाही. ज्यांनी अॅट्रॉसिटीज केल्या, म्हणजे ज्यांनी जे काही प्रकार केले जाळपोळीचे, मारहाणीचे, या सगळ्यांवर गुन्हे दाखल होतीलच, कारवाई होईल. सरसकट गुन्हे मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. सरसकट गुन्हे वापस घ्यायचे त्यांनीच सांगितलेले, त्यांना सरसकट घ्यावेच लागणार आहेत. कुठं काय कुणाकडून काय प्रकार घडला त्याबद्दल आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलं नाही, करणार पण नाही, केलेलं पण नाही. आमचं म्हणणं आहे, तुम्ही निष्पाप लोकांना, जे त्याच्यामध्ये नाहीच आहेत अशा लोकांनासुद्धा मध्ये टाकलं आहे. तसं की आमदारानं त्यांना त्यांच्या भाषणादरम्यान सांगितलं आहे सुद्धा की निष्पाप लोकांनी हे मध्ये टाकलेत. मराठ्यांचे आंदोलक नाही आहेत, मराठ्यांचे आंदोलन बदनाम करण्यासाठी हा प्रकार घडलेला आहे. परंतु आता सरकारला जर जाणून बुजून मराठ्यांचे पोरं गुतवायचेच असतील तर त्यांचा प्रश्न आहे, पुढं आमचाही प्रश्न आहे. पुढं आमच्या लक्षात हे राहणार आहे की तुम्ही किती जाणून बुजून आमच्यावर अन्याय केला आहे. आज तुम्ही अन्याय करा, आमच्या लक्षात राहत आहे की तुम्ही आमच्यावर कसा अन्याय करायला लागलात. पुढं आम्ही ते लक्षात ठेवणार आहेत. परंतु ह्या बोलल्याप्रमाणे सगळ्या केसेस आपण मागे घेतल्या पाहिजेत, ही आम्ही आशा आहे आम्हाला, तुम्ही घेताल म्हणून. नाही घेतल्या तर पुढं आमच्या लक्षात आहेच. आज तुमच्या हातात आहे, तुम्ही नाही घेणार, उद्या आमच्यासुद्धा हातात काही गोष्टी आहेत, त्यावेळेस बघू. जयंत पाटील काल म्हणाले की ज्यावेळेस जाळपोळ सुरू होती, हे सगळं सुरू होतं, त्यावेळेस मग पोलिसांनी फायरिंग का केली नाही? इतका जर उद्रेक सुरू होता, तुम्ही या वक्तव्याकडे कसं बघताय? नाही, आता मला काय माहित त्याने कम नाही केली, ते मला माहित, मला काय माहित केली का नाही. त्यांनी जाऊन बघायला पाहिजे तिथं कम नाही केली, काय केली ते. आता का केली नाही हे मी कसं सांगू शकणार आहे? कारण कुणीही असा उद्रेक केल्यावर पोलिसांनी सहन करायची गरज नाही म्हणा. नाही, मग आम्ही कुठं सहन करा म्हणलं. आमचं म्हणणं एक आहे की जे काय कोणी केलं त्याचं समर्थन आम्ही केलं नाही. जाणून बुजून आमच्या गोरगरिबांच्या खेड्यापाड्यातले पोरं तुम्ही गुतवायला लागलात. तुमच्या हातात ही एखादी गोष्ट म्हणून तुम्ही जर गोरगरीब मराठ्यांच्या लोकांवर अन्याय करायला लागले, गोरगरीब मराठ्यांचं चाललेलं आंदोलन दडपायला लागले, तुमच्या हातात काहीतरी सत्ता आहे किंवा काही आहे म्हणून तुम्ही जर आमच्यावर अन्याय करायला लागले, पुढे आमच्या हातात आहे. आम्ही लक्षात ठेवलं आहे तुम्हाला सुद्धा. करा तुम्हाला काय करायचं तरी. अंतर्गतले लोक आमचे झोडपून काढले, आमच्या लोकांचे डोके फुटले, आमच्या लोकांना गोळ्या लागल्या. आमचं आंदोलन बदनाम करायचं काम केलं. गोरगरिबांचं लढा आहे. तुम्ही तुमच्या हातात काही गोष्टी आहेत म्हणून तुम्ही असा अन्याय मराठा समाजावर नाही करायला पाहिजे. बघूयात किती दिवस अन्याय करताय तुम्ही. फडणवीस बोलताना त्यावर असंही म्हणाले की अंतरवाली ज्यावेळेस पोलिसांना मारहाण झाली, त्यावेळेस पोलिसांनी समोरच्यांना, आंदोलकांना मारहाण केली आणि त्याचं सगळं पोलिसांवरच उलटलं. मग आता कारवाई करावी तरी कशी, अशी हतबलकं सुद्धा त्यांनी दर्शवली. नाही, आता त्यांनी, मी तर मागेही सांगितलं, आताही सांगतो, आणखीन तरी त्यांनी विचारपूर्वक बोलावं, आणखीन तरी चांगले शब्द वापरले मराठा समाजाबद्दल तर चांगलं होईल आणखीन तरी, अशी आमची इच्छा आहे. कारण मार कोणी खाल्लाय, कोणी अगोदर हाणलंय, पोलिसांनी सुरुवात कशी केली, काय केली हे त्यांना माहिती आहे. परंतु आता सरकार म्हणून त्यांना जर मराठ्यावर खोटं बोलून अन्याय करायचा असला, हरकत नाही. महाराष्ट्रातल्या किती मराठ्यांवर अन्याय करणार तुम्ही? मराठा लय मोठा संख्येन आहे आणि पुढेही तुम्ही हातात येत. मराठ्यांनी असं मनात, हृदयात कोरून ठेवलेलं आहे की सरकारनं मराठ्यावर कसा अन्याय करायला लागले जाणून बुजून, हे कोरलेलं आहे. तुम्ही फक्त भोळ्यापणात राहू नका. मराठ्यांनी मनात कोरून ठेवलेलं आहे. तुम्ही मराठ्यावर कशा स्वरूपाचा अन्याय करायला लागला, आरक्षणाच्या बाबत सुद्धा, आणि कोणाचं ऐकून. भुजबळ काल बोलताना की बीड जाळपोळ प्रकरणी आता SIT नेमली जाणार, SIT मार्फत चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी काल विधानसभेत केली. आम्हीच पहिल्यांदाच सांगितलं की आम्ही समर्थन केलेलं नाही, पण गोरगरीब मराठ्यावर तुम्ही जो अन्याय करताय, असल्या हे नेमा ते नेमा किंवा उचला, धरून टाका, हाना फोडा, हे जे चाललंय तुमचं गोरगरिबांबद्दल, तुमच्याबद्दल प्रचंड नाराजी पसरलेली. हे गोरगरिबांना मारहाण करणं, मध्ये टाकणं, उचलून मध्ये फेकणं, निष्पापांना गुतवणं, याच्याबद्दल तुम्ही हातात हे म्हणून काही नेमताल हो, काही करताल. किती दिवस आज तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही गोरगरिबांना झोडून काढणार आहेत, तुम्ही गोरगरिबांचा छळ करणार आहेत. किती दिवस कराल? तुमच्या हायतावर ना. पुढं आमच्या लोकांच्या मनात त्यांना पक्का आता त्यांचं घर झालेलं आहे तुमच्याविषयी, की तुम्ही आमच्यावरती जाणून बुजून अन्याय केला.
तुम्ही आणखीन तरी करू नका जास्तीचा. किमान तुम्ही त्यांच्या मनातून निघताल, तुमच्याविषयी पसरलेली नाराजी त्यांच्या मनातली निघल. आणखीन तरी विचारपूर्वक करा, कारण तुम्ही अन्याय केलाय याची जाणीव तुम्हाला होऊ द्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.